लग्नाला सुरू ए शंभू राहायचं की इथं हां राहू हॅलो एव्हरीवन, मिनी ब्लॉग विथ रेश्मा सोडायचं स्वागत आहे. मी आहे रेश्मा. जसं तुम्हाला माहिती मी सासरी आले गावाकडे. आज आमच्या दिवसाची सुरुवात अशी होती, म्हणजे सकाळी मी थोडंसं लेट उठले तर पण आत्यान मामांची कामांना दिवसाची सुरुवात झालेली होती आणि तिचे कामं पण चालू झाले होते. मी आरती आम्ही थोडंसं लेट उठलो होतो आणि सकाळचा व्ह्यू थोडा एन्जॉय करून आम्ही आलो होतो चुलीकडे. आणि आमचा गॅस संपलेला होता आणि मला गॅसच भेटत नव्हता आणि दुसरा ऑप्शन नाही, त्याच्यामुळे आम्ही चुलीकडे गेलो होतो. आमचं असं काही नाही, जसं जसं असेल तसं नाही का, गावाकडे गेलं का गावाकडल्यासारखं आणि शहराकडे आलं की इकडे शहरासारखं. त्याच्यामुळे दोन्हीकडचं बी एन्जॉय करायला भेटतं, त्याच्यामुळे तर भारी वाटतं नाही का कधीतरी गेल्यानंतर करायला, अनुभव घ्यायला. आणि मी गेल्यानंतर पहिल्यांदाच असं झालं की मी चुलीवरती करते, कारण जास्त करून मी कधी चुलीवर नाही. गॅस असला की गॅस असते नाही तर शेगडी असते, पण लाईट नव्हती आणि सकाळी शंभूला आणि त्यांना भूक पण लागलेली होती. मी चहा ठेवला तर हे दोघं पण माझ्या पशीच होते की चहा होईल कधी, आम्हाला भूक लागली म्हणून. त्याच्यामुळे चाललं होतं माझं सकाळ सकाळ आवरायचं. आणि शंभू म्हणतं मला ब्रश दे, मला ब्रश करायचा आहे आणि चला तर कपडे ओढायचं. आणि त्याला तो येणार नव्हता माझ्यासोबत आधी गावाला मेन म्हणजे. आणि तो मला करमत नाही, तिथं मला खेळू लागला नाही कोणी. आणि तर मम्मीकडे त्यांच्याकडे खेळायला, त्याला भावाची पोरं असतात त्याच्यामुळे तो खेळायला म्हणजे तो यायला नको बोलतो इकडं. चहा वगैरे स्वयंपाक वगैरे आवरून आम्ही ना बटाट्याचे चिप्स केले होते तेच. आणि आमच्याकडे एवढं ऊन होतं ना, तर सकाळी 10 वाजताच जास्त एवढं ऊन होतं. आणि त्याच्यामुळे पापड पण ते बटाट्याचे चिप्स पण मी काढून घेतले होते. ते सगळं आवरल्यानंतर ना आरतीने घेतले. मागच्या व्लॉग जर बघितला असेल तुम्ही माझ्या, त्यात मी सांगितलं आरती. आणि आरतीने घेतलं तर शेंगा फोडायला. तो तिला म्हणजे तो बोलला मी कॅप्चर करतो तो बोलला, त्याच्यामुळे त्याचं पोट पण आणलं शेजारी. आणि माझं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून मी घेतलं ते कपडे धुवायला, कारण की ना एकदा ऊन झालं ना का खूपच जास्त ऊन होते आमच्याकडे. तेच आवरावरी चालली होती कामाची, स्वयंपाक आणि ते चालूच राहते काही ना काही. शेंबे खेळ येते त्यापाशी हा ना. चला चला ना. अच्छा या ऊन लागत आहे, माती नका घेऊ पाय. डायरेक्ट पाण्यापाशी निघू आहे ना. नाही इकडून या, इकडनं या. आता डोक्याला ऊन नाही लागायचं आहे शंभू. बघू
कटका जरा मावळी जरा गेली आता ती मा वय मावळी जरा आहे का नाही काय आता आलो आम्ही राहणार दिसून यायचे चला बसले बोर येतोय हा हा चिजच काढून टाकली काय मग असं केलंय काय सगळं जळून जाईल हे का हा हा पहिल्या वेळा इकडे आली का म्हणते हा का फिरिस्ती हाय शंभू फिरिस्ती कोणी तुला नाही माहिती चला तू कोण आहे शंभू आहे मला माहितीच नव्हतं तू शंभू चल इथं आलो आम्ही आमच्या विहिरीपाशी चला हे पण आमचंच वावर आमच्याच बाबा हळूच हळू शंभू नको शंभू नको शंभू नको शंभू एवढं काढून झालं एवढं काढायचं राहिलं घेऊ काय हात देऊ येत आहे का वरती ये हात दे मला शंभू मी तुला देते वरती घेते हात दे नाही तुझं तू चढणार काय बाय बाय बघा दगड निसटतोय जाते एक पाणी लेवून लागत आहे कशी करायची शेती कशी करायची शेती लेवून लागत आहे आमच्या सारख्याला जमन का नाही शेती जमन काय आणि हा आमचा इव्हिनिंगचा सनसेट खरंच खूप छान दिसत होतं गावाकडचं वातावरण खरंच खूप छान आहे पण दुपारी एवढं ऊन लागलं ना आम्हाला खालून रानातून येऊस तर त्याच्यामुळे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी झोपून घेतलं आणि उठल्यानंतर आमचं चालू झालं स्वयंपाकाची तयारी कारण की चूल आमच्या घराच्या बाहेर आहे जिन्यापाशी त्याच्यामुळे तिथं बल्ब पण नाही अंधार पण जास्त असतो त्याच्यामुळे मला लवकरच तयारी लागा आणि आमची आरती बोलली की मला डोसे खायचे काकी त्याच्यामुळे मग सांबार करायला घेतला आणि गावाकडे काय भाजीपाल्याची काही अजिबात कमी नाही तसं इकडे मला बँगलोर एवढं असं काही पूर्ण सगळं भाजीपाला भेटत नाही भेटतो तरी मला टायमिंगला भेटतच नाही असंच म्हणावं लागेल आणि त्याच्यामुळं आता हा शंभू माझ्या शेजारी बसला त्याच्यामुळे त्याचा पण आवाज होतो थोडासा माझ्या याच्यामध्ये आणि हा चुलीची हाईट कशी ना माझ्यापेक्षा थोडीशी जास्त आहे म्हणजे मी खाली बसले का चूल जाते वरती त्याच्यामुळे मला थोडंसं खालीवरती करून हे करायचं होतं त्याच्यामुळे मी स्वयंपाकाला लवकरच तयारीला लागले होते कारण की टाईम पण लागतो चुलीवरती आणि आतमध्ये ये बाहेर आहे सगळ्या वस्तू एका जागेवरती नसतात त्याच्यामुळं आणि त्याच्यानंतर ना आम्ही सांबार टाकलं शिजायला
मग डोसे घेतले करायला आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं तर गावात आमच्या बाळूमामांची आरती असते. आणि पण तेवढं काय मला सगळं याच्यात रेकॉर्ड नाही करता आलं, पण थोडासा पाठ घेतला मी त्या मंदिराचा पण लांबूनच घेतला आहे. आणि उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही घाईघाईने चाललो होतो. आणि खरंच खूप म्हणजे इथल्या जीवनापेक्षा ना गावाकडलं म्हणजे गावाकडलं जीवन खरंच खूप छान आहे बँगलोरपेक्षा. आपण म्हणतो बँगलोर शहर आहे शहर आहे शहर आहे, पण जी आपल्याला गावात आल्यानंतर जो आनंद भेटतो तो शहरात नाही भेटत. कारण की किती केलं तरी तीन रूममध्ये राहण्यापेक्षा गावाकडे फ्रेश हवा ना कधी पण चांगलीच. आणि चांगली ट्रेन पण झाली मी आता 2 दिवसात. कारण की चुलीपुढंच होते आले तसे की सकाळचं आवरलं की दुपारचं आवरलं किंवा आणि त्यात आम्ही चिप्स वगैरे पण केले होते. त्याच्यामुळे चांगलं झालं होतं. म्हणजे मला असं नाही की मला चुलीवर स्वयंपाक येत नाही, येतो मला चुलीवरती स्वयंपाक, पण थोडासा दूर जास्त लागतो. आणि डोसा होईपर्यंत अंदाज झालेला होता, त्याच्यामुळे तोच बॅटरीमध्ये दाखवला. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो आरतीला. पुढच्या ब्लॉगमध्ये बाय.